दावायचं वेगळं मनात एक असतया पण असं बोलायचं नसतं यार बाबा वेगळं मला दिसतया हे वेगळं मला दिसतं यार बाबा वेगळं मला दिसतं या वेगळं मला दिसतं यार बाबा वेगळं मला दिसतं या धावायचं वेगळं अरे धावायचं वेगळं चावायचं वेगळं मनात एक असतं या पण असं बोलायचं नसतं यार बाबा वेगळं मला दिसतं या वेगळं मला दिसतं यार बाबा वेगळं मला दिसतं या धान्याच्या कोठारात घुसगी शिरली मंत्री पुढाऱ्यांची गट्टी गजमली आणि सांगत्यात समद्याना साखर सरली आणि मागल्या दाराने घरात भरली हे पुढारी सुटलं गावाला लुटलं सारा गाव फसतो या पण असं बोलायचं नसतं यार बाबा वेगळं मला दिसतं या वेगळं मला दिसतं यार बाबा वेगळं मला दिसतं या वेगळं मला दिसतं यार बाबा वेगळं मला दिसतं या परवाच गावात कागद लावला कुटुंब नियोजन पिकवून धावला आणि साठी उलटल्याला म्हातारा गावला आणि त्याला बिनम्रात बसवून ठेवला आणि त्या म्हाताऱ्याला म्हणतात कसं अरे म्हाताऱ्या घबरू नकोस घाबरू व्हायचं जरा खिस्त या पण असं बोलायचं नसतं यार बाबा वेगळं मला दिसतं या वेगळं मला दिसतं यार बाबा वेगळं मला दिसतं या वेगळं मला दिसतं या बाबा कारण मी डोळे उघडे ठेवलेत तुम्ही पण डोळे उघडे ठेवा विचार करा म्हणजे ह्यातली खरी गोम तुमच्या लक्षात येईल काय नुसतंच नाही साखरेचे भाव वाढले आमच्या हातात काय नाही पण का वाढले शाहिराने आता तुम्हाला सांगितलेलं आहे तेव्हा याचा जरा नीट काळजीपूर्वक खात्रीपूर्वक विचार करा आणि मगच मतदान करा तेव्हा भेटूया पुढच्या तांब्यावर नमस्कार मंडळी या महायात्रेमध्ये तुमचं स्वागत आहे आता आपली महायात्रा कुठं पोहोचली विचाराल तर कुठं पोहोचली कणकवलीमध्ये घाबरू नका याच्यामध्ये ही सगळी नेते मंडळी आहेत पण त्याबरोबर काही खास मंडळी सुद्धा इथं जमलेली आहेत पत्रकार मंडळी तर मी यांना घेऊन जातो हा आपल्या वारीमध्ये चला तर मंडळी चला सगळ्या मंडळी स्थानापन्न झालेले आहेत तुम्ही आतापर्यंतची आपली सगळी चर्चा बघितली पण ह्याच्यापेक्षा ही जरा वेगळीच चर्चा असणार आहे कारण ह्याची सुरुवात आपण इथले एक राजकीय विश्लेषक आहेत अशोक करंबेळकर साहेब त्यांना ह्या सगळ्या विधानसभा निवडणुकीबद्दल काय वाटतं नेमके त्यांच्या काय इच्छा आहेत अपेक्षा आहेत हे आता आधी आपण जाणून घेणार आहोत आणि मग त्या पार्श्वभूमीवर आपण या सगळ्या नेते मंडळींची संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत तर करंबेळकर साहेब सिंधुदुर्गाचा जर विचार केला तर अद्यापही इथलं चित्र पुरेशा प्रमाणात स्पष्ट नाही युती आघाडी असे दोन गट आहेत तिसरी आघाडी त्याच्यासाठी लोकांची चाचपणी चाललेली आहे आणि या सगळ्या गदारोळातनं सर्वसामान्य मतदार जो आहे तो भांबावलेला आहे असं जरी भासत असलं तरी त्याची मतं निश्चित झालेली आहेत कारण गेल्या कित्येक निवडणुकांमधनं इथल्या मतदाराने आपली सजगता दाखवलेली आहे आणि आपल्याला नेमकं काय करायचं आहे तेच करून दाखवलेलं आहे करंबेळकर साहेबांनी सांगितलं की इथले मतदार खूप सजग आहेत चांगली गोष्ट आहे मतदारांनी सजगच असलं पाहिजे कारण आमचं म्हणणंच हे आहे उघडा डोळे बघा नीट विचार करा आणि मगच ठरवा तर इथले आमदार राजन तेली साहेब यांना आपण विचारूया यावेळेस त्यांना तिकीट मिळणार आमच्याकडे जो निर्णय वरच्या पातळीवर होईल तो निर्णय आम्ही सर्व कार्यकर्ते मान्य करून तिन्ही सीट आघाडी झाली तर आघाडीच्या तयार होतील येतील आघाडी झाली आघाडीला एखादी सीट यातून दिली तर आघाडी निर्माण होईल जर नाही झाली
तरी आमची तयारी आहे की आम्ही पक्षाकडे तिन्ही जागा ह्या काँग्रेसला मिळाव्यात अशा प्रकारचे प्रयत्न पहिल्या दिवशीपासून आमचे आहेत. आणि समजा तुमचाच मतदारसंघ द्यायचं झालं काय बाबा, असं काही होऊ शकतं. तुम्ही समजा झालं मी तर तुम्ही मदत करणार का मित्रपक्ष? महाराष्ट्रात जर आघाडी होत असेल तर आम्ही त्याला कुठेही आडवटी करणार नाही. इथली सगळी सत्ता केंद्र तुमच्याकडे आहेत. बरोबर आहे. मग ही जनता तुमच्याबरोबर तुमच्याकडे सत्ता केंद्र आहेत म्हणून असते का तुम्ही विकास केला म्हणून असते? काही जुनी मंडळी या ठिकाणी सांगतील की ग्रामीण भागात त्या ठिकाणी जाताना अडचणीचा मुद्दा असायचा. इथले रस्ते, इथले पाण्याची योजना. आज संपूर्ण महाराष्ट्रात हा एकमेव जिल्हा असे असेल की इथे टँकर लागत नाही. एअरपोर्टचं भूमिपूजन झालं, बरं. रेडी बंदराचं MAU झालं, बरं. 950 कोटीचं, 150 कोटीचा एअरपोर्ट ग्रीनफील्ड हा देशातला पहिला एअरपोर्ट आपल्या या ठिकाणी होतोय. तर SEZ नावाचं जे काय प्रकरण आहे त्याला तुमचा विरोध आहे का पाठिंबा आहे? पाठिंबा आहे. जर समजा तुम्ही सांगा रस्ते, पाणी, वीज झाला म्हणजे इथला विकास झाला नाही, इथल्या 2 हातांना काम मिळालं पाहिजे. आज तशा प्रकारची परिस्थिती इथे आहे. मला वाटतं आपला एक स्वतंत्र पक्ष आहे का साहेब? स्वतंत्र कोकण राज्य. स्वतंत्र कोकण राज्य. आपण आपले उमेदवार उभे करणार आहात? हो, उमेदवार उभे करणार आहात. 75 उमेदवार उभे करणार आहोत 75. कोकण पट्ट्यामध्ये. बर. भाजपचे आमदार साहेब आलेले आहेत. या या या. आता झालेले आपले भाजपचे नेते यांना मला असं विचारायचं आहे की ही जी निवडणूक आहे ती तुम्ही कोणत्या प्रश्नांवर लढणार आहात? महत्वाचा प्रश्न म्हणजे जिल्ह्याचा विकास कोणत्या प्रकारे पाहिजे ह्या मुद्द्यावर आम्ही लढवणार आहोत. पर्यटनावर आधारित, या इथल्या फळ प्रक्रिया उद्योग, इथले वनस्पती या आधारित आणि इथे बंदरं आहेत ह्या बंदर विकास आधारित ह्या पद्धतीचा विकास आम्हाला हवा आहे. आणि हाच विकासाचे दिशा कशी पाहिजे हा मुद्दा महत्वाचा आहे. त्यांना विकास पाहिजे, आम्हालाही पाहिजे, पण आम्हाला असा विकास पाहिजे, त्यांना तसा विकास पाहिजे. हा असा आणि तसा जो तुम्ही सांगितलं साहेब की असा विकास आणि तसा विकास, मला वाटतं त्याच्यावर तेली साहेबांना काहीतरी बोलायचं. बोल तेली साहेब. गोगटे साहेबांचा असा आणि तसा विकास निवडणूक आल्यानंतरच गोगटे साहेब आणि त्यांचे सगळे मित्र एकत्र होतात. ह्या जिल्ह्यामध्ये हे फक्त यांच्याकडे बाकी कुठला विषय नाही, विकासाचा यांच्याकडे मुद्दा नाही. यांना फक्त नारायण राणेंना विरोध करणं हाच एकमेव विरोध या लोकांचा